अवनीला ड्रेस बघायला चाललोय. तिचा बर्थडे 5 तारखेला. स्वतः अक्षय आणि मी चाललोय दोघं जण. अवनी नाहीये, तिला बघू डान्स क्लास मधून घेतलं तर घेऊ. बघू आता, सांगते तुम्हाला पुढे आता कोणता ड्रेस घेणार आहे वगैरे काय दाखवते तुम्हाला. ड्रेस घ्यायचं म्हटलं तर अवनी तर पाहिजेच ना सोबत. मग ती क्लासमध्ये होती तर सरांना तिच्या फोन केला की अवनीला पाठवता का, तर म्हणजे 1-2 तासासाठी फक्त तिला ड्रेस घेण्यासाठी. तिला माहिती नव्हतं ड्रेस घेणार आहे करून, तिचे पप्पा घेणार आहेत. तिला सरप्राईज होतं पण साईजचा इश्यूमुळे त्याला म्हटलं की तिलाच घे करून. सो तिला आता तो आणायला गेलाय. काय आलं? आली मॅडम दमून आली. हा ह्या एरियात हिरानंदिनीच्या फर्स्ट टाइम आलोय. म्हणजे गुगलवरती सर्च करूनच आलो होतो आणि फर्स्ट टाइमच आलो. एवढा भारी एरिया आहे. बेबी हगचं शॉप आहे ना, त्या शॉपमध्ये जायचं आहे आम्हाला. बघाल ना, मला वाटतं हा थायलंड मध्ये आहे. सिरियसली एवढं भारी आहे ना हिरानंदिनी स्टेट. व्हिडिओ कॉल केला आणि दाखवला आम्ही फिरायला आलोय, तर त्याला खरंच असं वाटेल की आम्ही थायलंड मध्ये आलोय. आणि आम्ही जर सांगितलं तर थायलंड मध्ये आहोत, त्याला खरं वाटेल तर सिरियसली खूप इतकं भारी आहे ना, खूप मस्त आहे. वगैरे काही नाही आहे. आणि हा इकडचा बाहेरचा एरिया आता माहिती नाही नक्की इथेच आहे की नाही, बट बघू आता, शोधतोय आम्ही इकडे. आणि खूपच मस्त एरिया आहे. केवढं हे बघ, किती छान आहे बघ. नो पार्किंग. सो आता इकडे आम्ही हिरानंदिनीला आलो आणि हे द वॉक आहे. आणि बेबी हगचं जे शॉप आहे ते 20 नंबरचं शॉप आहे. आणि इतका सुंदर एरिया आहे ना हा, काय सांगू. असं वाटतं काश इकडे जर घर असतं तर. अरे बापरे, अवनी जायचं तुला त्याच्यात. फायनली इकडे आता बेबी हगचं शॉप भेटले आम्हाला. एवढं लांब आलंय, ठाण्यावरून डायरेक्ट हिरानंदिनी तिकडे आलोय आणि तिथं भेटलेलं आहे शॉप. आता बघू आतमध्ये. नाही टॉईज नाही, कपड्यांचं पण आहे ना. दिसतं तसं नसतं, सेम आमच्यासोबत असंच झालं. आणि तुम्ही नका करू असं. मी ना फर्स्ट क्रायवरनं शॉपिंग केलेली आहे याच्या आधी पण, आणि बेबी हगची पण केलेली आहे. तर म्हटलं बेबी हग जर समोरच शोरूमच आहे तर कशाला ऑनलाईन शॉपिंग करायची, म्हणून इकडे आलो एवढ्या लांबून मॅपवर टाकून. पण काहीच एक म्हणजे अवनीच्या साईजचं तर मोस्टली नव्हतंच. आणि काहीच म्हणजे खरंच सांगते की काहीच नव्हतं. आता त्यांनी फर्स्ट क्रायचं शॉप सांगितले ते पुढे, सो तिकडे पण आता जाऊन बघतो, कारण 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. सो तिकडे जाऊन बघते आता तिकडे भेटतंय का काय. नाही तर मग आमचा ठाणा मार्केट इज बेस्ट. इकडे मायरा आलेली इथे मायरा आलेली. मायराच्या ब्लॉग मध्ये आम्ही पाहिलं होतं हे. पण बरं झालं आलो आम्ही इकडे, आम्हाला बघायला मिळालं. आम्ही फर्स्ट टाइमच आलो होतो. नेक्स्ट टाइम हिला परत घेऊन येऊ इथे खेळण्यासाठी. मुलांच्या खेळण्यासाठी पण इकडे आहे, ते तुम्हाला दाखवते थांबा. आणि इकडे ना लहान मुलांचं खेळण्यासाठी आहे, जे इथे आहे. म्हणजे खूप छान छान आहे इकडे. आता इथे वेस्ट साईडला जातोय. बघू आता इकडे काय भेटतंय का. लहान मुलांची इथे डायरेक्ट सगळीकडे. सो आता फर्स्ट क्राय आहे तिथे आता आलोय. तर तिथे बघू काय भेटतंय का, तुम्हाला दाखवतात. आतमध्ये व्हिडिओ माहिती नाही. आता त्या वेस्ट साईडला गेलेलो, तिथे व्हिडिओ अलाउड नव्हती म्हणून बंद केले व्हिडिओ. आता इकडे फर्स्ट क्रायला बघतो काय भेटतंय का. ओ इथे पण मला नाही वाटत जे आम्हाला जसं हवंय तसं भेटणार. एकदा जाऊन बघतो फक्त आतमध्ये भेटतंय का काय चांगलं. इकडे पण आम्हाला आता काहीच नाही मिळाले जे आम्हाला हवं होतं. सो आता निघतो इकडनं. म्हणजे जे दाखवतात ना वेबसाईटवर, तिथे इकडे आता ते काहीच नाहीये जे मी बघितलं होतं वेबसाईटवरती. हे बघा, हे एवढंच कलेक्शन आहे. आणि अजून दाखवते हे इकडे हे सगळं. देन इकडनं हे, बाकी काहीच नाहीये. ठीक आहे, हे एवढंच कलेक्शन आहे फक्त, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये. म्हणजे आम्हाला तरी 6 to 7 इयर्सचं हवं आहे. इथं तर सगळे छोट्या मुलांचेच जास्त करून आहेत सगळे कपडे. 7 to 8 पण भेटायला तर पाहिजे. इथं तुला सगळे छोटे छोटेच दिसत आहेत. निघालो आम्ही तिथून सुद्धा, तिथे पण आम्हाला काहीच मिळालं नाही. आता आमचं ठाणा मार्केटच बेस्ट.
तिकडे जातो ठाणा मार्केटला, थोडा वेळ आहे सो तिकडे जातो. नाहीतर मग मला संध्याकाळी हळदीला पण जायचं. संध्याकाळ काय आता झालीच आहे संध्याकाळ, हळदीला पण जायचं आहे. आता बघू आता. चला बसा, ठाण्यालाच बघू आता. आता की मग उद्या आता बघू किती वेळात पोहोचतो ठाण्याला, त्यानंतर डिसाईड करू. हळदीला आणि काय करणार तेच बघू ना आता किती वेळ लागतो इकडनं आता आपल्याला जायला. बाहेर जाऊन आल्याच्या नंतर मग कपडे वगैरे चेंज केले आणि मग डायरेक्ट इकडे आता आम्ही आलेलो हळदीला. आणि हळदीला खूप एन्जॉय सुद्धा केलेला आहे, तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघालच. आणि छान असं डेकोरेशन होतं. थोडंसं मला म्यूट करावं लागेल बिकॉज कॉपीराईट क्लेम येईल, गाणं वाजते, डीजे आहे त्याच्यामुळे. सो त्याच्यामुळे आता मी म्यूट करेन. पण खूप छान झाली हळदीचं लग्न आणि उद्या लग्न असणार आहे, तो तिकडे पण आम्ही जाणार, तो पण ब्लॉग येईलच. आणि खूपच सुंदर झाली अशी हळद. आणि अवनी खूप छान डान्स सुद्धा तिने केलेला आहे. आणि मी सगळ्यांना बोलत होती या व्हिडिओमध्ये डान्स करा, या व्हिडिओमध्ये डान्स करायला. पण गाणं कदाचित म्यूट करेनच, कारण मला असं वाटतंय कॉपीराईट येऊ शकतं. सांगू नाही शकत बाबा, युट्यूबचं आपण काहीच नाही सांगू शकत, त्यामुळे. इथे आमची छोटीशी प्रिविका 1 वर्षाची किती छान डान्स करत होती, खूप एन्जॉय. तिला वाजलं ना बँजो म्हणा किंवा डीजे, तिला काय माहिती काय समजतं, तिला की डान्स करायला स्टार्ट करते आणि खूप भारी येते. आणि त्याच्यानंतर बिर्याणी होती, व्हेज नॉनव्हेज दोन्ही होती. मंगळवार होता, व्हेजच बिर्याणी आम्ही खाल्ली. जेवायला बसलो होतो, अक्षय नंतर बसला होता, त्याला नॉनव्हेज खायची होती, त्यामुळे मी आणि अवनी आणि मम्मी आम्ही 3 जणी बसलो होतो जेवायला. आणि त्यानंतर मग ना बर्थडे सेलिब्रेशन केलं. माझे जे जिजू आहेत, माझ्या बहिणीचा नवरा, त्याचा बर्थडे होता, सो त्याचं केक कटिंग केलं. सो आता आम्ही हळदीवरून आलो आहे. आणि मला वाटतं ही जेव्हा मोठी होईल ना, आता ही स्वतःचे व्हिडिओज आणि ब्लॉग स्वतः बनवेल अजून थोड्या वर्षांनी. मोठी व्हायची गरजच काय, तिला आता जर तुला सांगितलं तर सगळं चीज बोलते, मला बोलूनच देत नाही ना अवनी. आणि खूप छान डान्स पण केला अवनीने, थोडासाच केला, जास्त नाही केला, मी पण थोडासाच केला, कारण का खूप पाय दुखत होते. एक तर आम्ही फिरून आलो होतो आणि आमचा खूप मोठा पोपट झाला होता, त्याच्यामुळे कंटाळा पण आला होता मला. थोडासाच डान्स केला. आणि हा व्हिडिओ आता इथेच एंड करतो. भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय, गुड नाईट.